हॅलो स्टुडंट्स, वेलकम. सो स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा जिओग्राफी हा सब्जेक्ट बघणार आहोत आणि त्यामधला 5th चॅप्टर आहे विंड्स, वारे. ओके, तर हा चॅप्टर तुमचा ऑलरेडी स्टडी करून किंवा तुमच्या स्कूलमध्ये हा लर्न करून झाला असेल. तर आजच्या या सेशनमध्ये आपण या चॅप्टरचा कंप्लीट एक्सरसाइज म्हणजे यावरची जे क्वेश्चन आन्सर आहेत हे डिस्कस करणार आहोत. सो स्टुडंट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच 7th स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. ओके, तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आफ्टर चूजिंग द करेक्ट ऑप्शन. ओके, आणि त्यामध्ये फर्स्ट, वेन द एअर एक्सपांड्स इट, म्हणजे जेव्हा हवा प्रसरण पावते तेव्हा ती कशी असते? बिकम अ सॉलिड, बिकम्स अ थिनर, गेट्स लॉस्ट अँड बिकम ह्युमिड. तर ती घन, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बिकम्स अ थिनर म्हणजे ती विरळ होते, नाहीशी होते किंवा दमट होते. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बिकम्स अ थिनर. सो आपलं कंप्लीट स्टेटमेंट कसं येणार? वेन द एअर एक्सपांड्स, जेव्हा हवा प्रसरण पावते, इट बिकम्स अ थिनर, ती विरळ होते. सेकंड, फ्रॉम हाय एअर प्रेशर रिजन्स विंड्स, तर वारे हे जास्त हवेच्या दाबाला कुठून कुठे वाहतात हे बघा. ब्लो टू रिजन्स ऑफ स्टील हायर प्रेशर, तर ते जास्त दाबाकडेच वाहतात. ब्लो टुवर्ड्स रिजन्स ऑफ कूलर एअर, थंड हवेकडे ते वाहतात. ब्लो टुवर्ड्स रिजन्स ऑफ लो एअर प्रेशर, तर कमी हवेच्या दाबाकडे वाहतात. अँड रिमेन स्टील, तर आहे तसेच वाहतात. तर यापैकी आपला हा सी ऑप्शन जो आहे, ब्लो टुवर्ड्स रिजन्स ऑफ लो एअर प्रेशर, तर वारे जास्त हवेच्या दाबापासून कमी हवेच्या दाबाकडे वाहतात. सो आपलं स्टेटमेंट कसं येणार? फ्रॉम हाय एअर प्रेशर रिजन winds blow towards regions of low air pressure. Now third, in the northern hemisphere म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये winds blowing towards the equator due to the rotation of the earth, तर उत्तर गोलार्धामध्ये जे वाहणारे वारे आहेत हे विषुववृत्ताकडे वाहतात. आणि त्याच्यासाठी बघा ऑप्शन दिलेले आहेत, टर्न टू द साऊथ, टर्न टू द ईस्ट, टर्न टू द वेस्ट, अँड डी ऑप्शन आहे टर्न टू द नॉर्थ. तर यातला सी ऑप्शन आहे टर्न टू द वेस्ट. ओके, तर आपलं करेक्ट आन्सर फुल स्टेटमेंट कसं येणार? इन द नॉर्थर्न हेमिस्फियर विंड्स ब्लोईंग टुवर्ड्स द इक्वेटर ड्यू टू द टर्न टू द वेस्ट रोटेशन ऑफ द अर्थ. Now, fourth question. The direction of seasonal winds. Seasonal winds म्हणजे हंगामी वारे. Blowing over the Indian subcontinent during winter is from the. तर इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे भारतीय उपखंडामध्ये जे हंगामी वारे वाहतात हिवाळ्यामध्ये, कुठे? ड्युरिंग विंटर सांगितलेलं आहे, म्हणजे हिवाळ्यामध्ये भारतीय उपखंडातून जे हंगामी वारे वाहतात त्यांची डिरेक्शन कसं आहे? फ्रॉम द ऑप्शन दिलेला आहे साऊथ ईस्ट टू नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट, सी ऑप्शन आहे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट, अँड डी ऑप्शन आहे नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट. तर यातला सी ऑप्शन जो आहे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट हा करेक्ट आहे. भारतीय उपखंडामध्ये हिवाळ्याच्या दरम्यान जे हंगामी वारे वाहतात हे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट या डिरेक्शननी वाहतात. सो त्यासाठी आपण हे आन्सर दिला आहे, कंप्लीट स्टेटमेंट लिहिलेला आहे. ओके, नाव नेक्स्ट आहे फिफ्थ, द रोअरिंग फोर्टीज. बघा, रोअरिंग फोर्टीज, रोअरिंग म्हणजे गरजणारे आणि फोर्टीज म्हणजेच काय? 40 वारे. द रोअरिंग फोर्टीज,
गरजणारे 40 वारे इन द साऊथर्न हेमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्धामधील गरजणारे 40 वारे हे कसे वाहतात? ब्लो टुवर्ड्स द इक्वेटर विषुववृत्ताकडे वाहतात का? बी ऑप्शन आहे ब्लो इन द एरियाज अराउंड 40 डिग्री साऊथ पॅरलल, ब्लो फ्रॉम द सबपोलर रिजन ऑफ लो प्रेशर. तर यातला बी ऑप्शन जो आहे ब्लो इन द एरियाज अराउंड 40 डिग्री साऊथ पॅरलल या डिरेक्शनने ते वाहतात. चला सेकंड क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुम्हाला इतर कोणत्या सब्जेक्टचा एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. सेकंड क्वेश्चन आपण बघणार आहोत. आयडेंटिफाय द टाइप ऑफ विंड्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन गिवन बिलो. तर त्यांनी आपल्याला काही डिस्क्रिप्शन दिलं आहे आणि त्यानुसार वाऱ्याचा प्रकार कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. सो स्टार्ट करूयात. फर्स्ट, these winds from the southwest bring rains to Indian subcontinent. During June to September, India gets rains. After this period, these winds retreat. आता याचं मीनिंग बघा. दिस विंड्स फ्रॉम साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. आता भारतीय उपखंडावरती जे वारे वाहतात हे नैऋत्याकडून आलेले असतात आणि ड्युरिंग कोणत्या पिरियडमध्ये? जून टू सप्टेंबर या पिरियडमध्ये असतात. त्यामुळे भारतामध्ये त्यावेळेला पावसाळा असतो आणि त्यानंतर हे वारे पुन्हा फिरतात. तर या वाऱ्यांना म्हणायचं आहे साऊथ वेस्ट मान्सून विंड्स म्हणजेच नैऋत्य मोसमी वारे. सेकंड आहे these winds blowing from the north pole toward region towards 60 डिग्री नॉर्थ पॅरलल. तर हे जे वारे आहेत हे वारे नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर ध्रुवापासून टुवर्ड्स 60 डिग्री नॉर्थ पॅरलल कॉज कोल्ड वेव्ह. आणि कुठे वाहतात ते? तर 60 अंश उत्तरेकडे वाहत असतात आणि त्यामुळे तिथे थंड हवा आहे, थंड हवा वाहते. वेव्ह कंडिशन्स इन एक्सटेन्सिव्ह एरियाज कव्हरिंग नॉर्थ अमेरिका, युरोप अँड रशिया. आणि त्यामुळेच अमेरिका, युरोप आणि रशिया या ठिकाणामध्ये थंड लाटा असतात. तर या वाऱ्यांना पोलार विंड्स असं म्हणतात म्हणजेच ध्रुवीय वारे. तिसरा आहे हिल टॉप्स गेट हीटेड क्विकली ड्युरिंग द डे. द एअर इन दिस पार्ट बिकम्स हॉट, लाईट अँड स्टार्ट्स असेंडिंग. हिल टॉप्स म्हणजे डोंगर माथा जो आहे हा लगेचच दिवसा काय होतो? लगेचच तो तापतो आणि त्यामुळेच तिथली हवा गरम होते, हलकी होते आणि ती वरती वाहायला लागते, वर वाहायला लागते. हेन्स लो प्रेशर एरिया फॉर्म्स इन दिस रिजन. तर त्यामुळे तिथं हवेचा दाब हा कमी असतो. ॲट द सेम टाइम द एअर ॲट द हिल फूट हिल्स. तर डोंगराच्या पायथ्याशी बिकम कूलर अँड ऑल्सो एक्सपिरियन्सेस हाय प्रेशर. तर डोंगराच्या पायथ्याशी हवा ही थंड असते आणि तिथलं जो प्रेशर आहे हे कसं असतं? हवेचा दाब जास्त असतो. एअर इन दॅट एरिया ब्लोज टुवर्ड्स लो प्रेशर. आणि तिथली हवा ही कमी प्रेशरने वाहत असते, कमी प्रेशरकडे वाहत असते. तर त्याला काय म्हटलं जातं? त्या हवेला किंवा त्या वाऱ्यांना व्हॅली विंड्स असं म्हटलं जातं म्हणजेच दरीय वारे. नाउ थर्ड क्वेश्चन. गिवन बिलो आर द व्हॅल्यूज ऑफ एअर प्रेशर इन मिलीबार्स. तर त्यांनी ज्या एअर प्रेशरच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या मिलीबार्समध्ये दिलेल्या आहेत. युझिंग द सेम ड्रॉ डायग्राम्स टू शो द सायक्लोन अँड अँड अँटीसायक्लोन. ओके, तर त्यांनी काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. 990, 994, 996 अँड 1000. तर अकॉर्डिंग टू दिस आपल्याला डायग्राम जी ड्रॉ करायची आहे ही अशा प्रकारे करायची आहे. तर आतल्या बाजूला हे हाय प्रेशर इथं दाखवलेलं आहे, मध्ये लो प्रेशर आणि या व्हॅल्यू आपण अशा इथं दिलेल्या आहेत 990, 994, 996 अँड 1000. तर ही डायग्राम झाली सायक्लोनची. आणि सेकंडसाठी काय काय दिलेलं आहे बघा. 1030, 1020,
1010 अँड 1000 या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण हे अँटी सायक्लॉनची डायग्रॅम अशी ड्रॉ केली आहे. त्यामध्ये आहे हाय प्रेशर आणि हाय प्रेशर टू इकडे लो प्रेशर हे जात आहे. सो बघा इथे वरती आहे 1000, देन आहे 1010, 1020 अँड 1030. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फोर्थ क्वेश्चन आहे. तर फोर्थ क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हेही आम्हाला कमेंट करून कळवा. स्टेट वन रिझन वाय. ओके, आणि याच्यामध्ये फर्स्ट, अ बेल्ट ऑफ काम एक्झिस्ट नियर द इक्वेटर. तर विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा हा शांत असतो का? बघा आन्सर. First point, a belt of calm exists near the equator because there is not much difference in the temperature and air pressure. विषुववृत्ताजवळ तापमान आणि हवेचा दाब या दोघांच्या मध्ये कोणताही जास्त असा फरक नाही आहे. त्यामुळे तिथं हवेचा शांत पट्टा आहे. सो winds do not blow in this region. Second, the winds coming from northwest in the southern hemisphere have a greater velocities than the winds coming from southwest in the northern hemisphere. म्हणजेच बघा, नॉर्थन हेमिस्फियर म्हणजेच उत्तर गोलार्धामधील साऊथ वेस्ट म्हणजेच नैऋत्य वारे. तर उत्तर गोलार्धामधील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा इथे दक्षिण गोलार्धामध्ये साऊथर्न हेमिस्फियर म्हणजे दक्षिण गोलार्धामधील वायव्येकडील वारे जे आहेत हे जास्त वेगाने वाहतात. आणि त्या पाठीमागचं कारण विचारलं आहे. तर बघा पहिल्यांदा क्वेश्चन समजावून घ्या. उत्तर गोलार्धामधील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धामधील वायव्येकडून वाहणारे वारे हे जे आहेत हे जास्त वेगाने वाहतात का, हे आपण आता बघूयात. फर्स्ट पॉइंट, इन द साऊथर्न हेमिस्फियर म्हणजेच दक्षिण गोलार्धामध्ये द ऑब्स्टॅकल कॉज्ड बाय द रिलीफ ऑफ द लँड सरफेस इज ऑलमोस्ट अबसेंट. तर तिथे कोणत्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल्स आहेत हे नाहीत. देअरफॉर द विंड कमिंग फ्रॉम द नॉर्थ वेस्ट इन द साऊथर्न हेमिस्फियर हॅव अ ग्रेटर व्हेलॉसिटी. त्यामुळे तिथले वारे हे वेगाने वाहतात दॅन द विंड्स कमिंग फ्रॉम द साऊथ वेस्ट इन द नॉर्थर्न हेमिस्फियर. तर उत्तरेकडील गोलार्धामध्ये नैऋत्येकडच्या भागांच्या पेक्षा इथले वारे हे कोणताही ऑब्स्टॅकल्स मध्ये नसल्यामुळे तिथे ते फास्ट वाहतात, वेगाने वाहतात. थर्ड आहे, द मान्सून विंड्स इन द समर कम फ्रॉम द सी बट द रिट्रेटिंग मान्सून विंड्स कम फ्रॉम लँड. तर जे मान्सून वारे आहेत, उन्हाळ्यातील मान्सून वारे हे समुद्रावरून वाहतात किंवा समुद्राकडून येतात. तर परतीचे जे वारे आहे रिट्रीटिंग मान्सून विंड्स हे जमिनीवरून वाहतात. तर का, हे बघा आन्सर. मान्सून विंड्स आर जनरेटेड ड्यू टू द अनइवन हीटिंग ऑफ लँड अँड वॉटर इन द डिफरंट सीझन्स. तर मान्सून वारे हे कशामुळे तयार होतात, तर जी जमिनीची उष्णता आहे आणि पाण्याची उष्णता आहे याच्यामधला जो अनइवननेस आहे वेगवेगळ्या ऋतूंमधले, त्यामुळे हा मान्सून वारे तयार होतात. ड्युरिंग समर्स लँड हीट्स अप क्विकली ॲज कम्पेअर्ड टू वॉटर अँड an area of low pressure is created on the land, whereas an area of high pressure is created on the water. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जमीन ही पटकन तापते आणि त्यामुळे तिथले जे प्रेशर आहे हे लो प्रेशर असणार. whereas areas of high pressure is created. तर पाणी हे कमी प्रमाणात तापते, जमीन जास्त प्रमाणात तापते. त्यामुळे लो प्रेशर हे जमिनीवरती असणार आणि हाय प्रेशर हे पाण्यावरती असणार. बट ड्युरिंग विंटर, तर हिवाळ्याच्या दरम्यान काय होतं, जमीन लो प्रेशर इज क्रिएटेड ऑन द वॉटर. तर पाण्यामध्ये लो प्रेशर तयार होतं. ऑफ ॲन एरिया ऑफ हाय प्रेशर इज क्रिएटेड टू द लँड. तर जमीन ही पटकन तापत नाही.
त्यामुळे तिथले प्रेशर हे हाय प्रेशर असतं जमिनीवरचे. इट कूल्स डाऊन क्विकली ॲज कम्पेअर टू द वॉटर. तर जमीन पटकन थंड होते ॲज कम्पेअर टू वॉटर. As winds blow from high pressure areas to low pressure areas, it blows from sea to land in summer. तर उन्हाळ्यामध्ये ती समुद्रापासून जमिनीकडे वाहते. फ्रॉम लँड टू सी इन अ विंटर. आणि हिवाळ्यामध्ये काय होतं, जमिनीपासून ती समुद्राकडे वाहते. Thus the monsoon winds in summer comes from sea, but retreating monsoon winds come from land. का तर उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये जे जमिनीचं तापणं आहे, उन्हाळ्यामध्ये ती पटकन तापते, हिवाळ्यामध्ये ती पटकन तापत नाही. या दोन्ही गोष्टींवरती आधारित आहे. नाउ नेक्स्ट आहे 5th क्वेश्चन. कंप्लीट द फ्लो चार्ट. आता याच्यामध्ये वाऱ्याचे प्रकार विचारलेले आहेत, टाइप्स ऑफ विंड्स. तर त्याच्यामध्ये पहिला आहे प्लॅनेटरी विंड. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे एनी मान्सून विंड्स आणि लँड ब्रीज. तर बाकी सगळे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर चला, फर्स्ट आहे प्लॅनेटरी विंड्स. त्याचे 3 टाइप्स आहेत. ईस्टरलाइज पश्चिम वारे, वेस्टरलाइज म्हणजे पूर्वीय वारे आणि पोलार म्हणजे ध्रुवीय वारे. त्यानंतर सीझनल विंड्स म्हणजेच मान्सून वारे. तर याच्यामध्ये बघा साऊथ वेस्ट मान्सून वारे, त्यानंतर नॉर्थ ईस्ट मान्सून वारे. त्यानंतर लोकल विंड्स याच्यामध्ये आहे माउंटन विंड्स म्हणजे पर्वतीय वारे, व्हॅली विंड्स म्हणजे दरीय वारे, लँड ब्रीज जमिनीवरून वाहणारे वारे आणि सी ब्रीज. ओके, तर अशा प्रकारे हा टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट आहे 6th क्वेश्चन. आन्सर इन शॉर्ट. ह्याच्यामध्ये फर्स्ट, वाय इज द एअर प्रेशर हाय इन पोलार एरियाज इन द बोथ हेमिस्फियर. तर आपले जे ध्रुवीय प्रदेश आहेत याच्यामध्ये हवेचा दाब हा जास्त का आहे. तर याचा आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, इन द बोथ द पोलर एरियाज द टेम्परेचर हिअर इज बिलो 0 डिग्री सेल्सिअस. तर आपला ध्रुवीय जो प्रदेश आहे याच्या दोन्ही भागांकडचा जो त्या दोन्ही एरियाजमधला टेम्परेचर 0 डिग्रीपेक्षा कमी आहे. हेन्स द एअर इज कोल्ड अँड हेवी. तर तिथली हवा खूप थंड असते आणि तिथली त्या हवेची घनता जास्त असते. हेन्स द एअर प्रेशर इज हाय इन द पोलर एरियाज इन द बोथ द हेमिस्फियर. आणि त्यामुळेच तिथली हवा थंड असल्यामुळे, तिथली घनता जास्त असल्यामुळे हवेचे प्रेशर सुद्धा जास्त असते. सेकंड, व्हॉट इफेक्ट डज द रोटेशन ऑफ द अर्थ हॅव ऑन अ विंड. तर पृथ्वीचे जे परिवलन चालू आहे याचा वाऱ्यावरती काय परिणाम होतो. आन्सर, फर्स्ट पॉइंट, द डायरेक्शन ऑफ विंड्स इज इन्फ्लुएन्स्ड बाय द रोटेशन ऑफ अर्थ. तर वाऱ्याची जी दिशा आहे ही पृथ्वीच्या रोटेशनमुळे किंवा परिवलनामुळे त्याच्यावरती काय परिणाम होतो हे बघा. इन द नॉर्थर्न हेमिस्फियर विंड गेट्स डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द राईट देअर ओरिजिनल डायरेक्शन. नॉर्थर्न हेमिस्फियर म्हणजे उत्तर ध्रुवाकडे वारे हे विंड गेट्स डिफ्लेक्टेड. तर वारे हे उजव्या बाजूला, तिची जी दिशा आहे, ओरिजिनल दिशा आहे त्याच्या उजव्या बाजूला व्हायला सुरू करतात. वेअराज साऊथर्न हेमिस्फियर, तर दक्षिण गोलार्धामध्ये दे गेट डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द लेफ्ट. तर ते डाव्या बाजूने व्हायला सुरू करतात. थर्ड आहे, व्हाय डू द सायक्लोनिक विंड्स ब्लो इन अ सर्क्युलर मॅनर. म्हणजेच सायक्लोनिक विंड्स म्हणजेच काय, आवर्त वारे. ओके, तर हे आवर्त वारे चक्राकार दिशेने का वाहतात. आणि याचा आन्सर, सायक्लोन्स आर क्रिएटेड वेन अ लो प्रेशर एरिया इज सराउंडेड बाय हाय प्रेशर एरिया. पण मगाशी त्यात सायक्लोनची डायग्रॅम बघितली, कसं होतं, मध्ये लो प्रेशर आणि कडेने हाय प्रेशर होतं. इन दीज कंडिशन विंड स्टार्ट ब्लोईंग टुवर्ड्स द लो प्रेशर एरिया फ्रॉम द सराउंडिंग हाय प्रेशर एरियाज. तर या सिच्युएशनमध्ये वारे हे कशा पद्धतीने व्हायला सुरू करतात, लो प्रेशर एरिया फ्रॉम हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे ते व्हायला सुरू करतात.
but due to the rotation of the earth in the northern hemisphere, the winds deflected toward the right of their original direction. पण पृथ्वीच्या परिवलनाचा काय परिणाम होतो, जेव्हा उत्तर गोलार्धात असतील तेव्हा ते जे वारे आहेत त्याची पोझिशन चेंज करून ते उजव्या बाजूने व्हायला लागतात, वेअर ॲज इन अ साऊथर्न हेमिस्फिअर, तर दक्षिण गोलार्धामध्ये ते डाव्या बाजूने व्हायला सुरू करतात, विच कॉजेस द सायक्लोन विंड्स टू ब्लो इन अ सर्क्युलर मॅनर, आणि त्यामुळेच आवर्त वारे हे जे आहेत हे चक्राकार दिशेने वाहतात. फोर्थ, state the reasons that lead to the formation of cyclones and describe the effect of cyclones. तर या आवर्त वाऱ्यांचे परिणाम आणि कारण आपल्याला विचारले आहेत. फर्स्ट बघा आन्सरमध्ये, सायक्लोन कंडिशन्स आर क्रिएटेड व्हेन अ लो प्रेशर एरिया इज सराउंडेड बाय हाय प्रेशर एरिया. मध्ये लो प्रेशर आणि कडेने जेव्हा हाय प्रेशर असतं तेव्हा सायक्लोन कंडिशन तयार होते. इन दिस कंडिशन विंड स्टार्ट ब्लोईंग टुवर्ड्स लो प्रेशर एरिया फ्रॉम सराउंडिंग हाय प्रेशर एरिया, म्हणजेच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ते वाहतात. देन द इफेक्ट ऑफ सायक्लोन आर ॲज फॉलो. तर त्याचे काय परिणाम आहेत बघा. द स्काय इज क्लाउडी, विंड्स ब्लो with a very high velocity, it rains heavily, it may cause loss of life and property in a coastal regions. ओके, तर याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.